अवघेजण हाक माय मराठीची. काल ना माझ्या मैत्रिणीचा एका फोन आला की म्हणे शुभांगी उद्या महाशिवरात्री आहे तर आपण ना शंकराच्या मंदिरात जायचं का. तर तिला म्हटलं मी अगं अहो माझ्या घरी आहेत त्यांना सुट्टी आहे. तर तिला इतकं आश्चर्य वाटलं की ती बोलली ठीक आहे मी आता माझ्या नवऱ्याला सांगते की ही कंपनी सोडा आणि प्रवीणची कंपनी जॉईन करा. बघा किती सुट्टी असतात त्याला, महाशिवरात्रीला सुट्टी, संक्रांतीला सुट्टी. तर लास्ट व्लॉग मी जो काही अपलोड केला होता त्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की आहोंना उद्या सुट्टी आहे आणि म्हणूनच मी साऱ्या या कुंड्या बाथरूममध्ये घेऊन स्वच्छ रात्रीच धुवून ठेवल्या होत्या. म्हणजे जेट स्प्रेनी त्याच्यावरती धूळ काढून ठेवून दिली होती. तर हा महाशिवरात्रीचा दिवस आहे. सकाळी सकाळी अगदी 7:15 आम्ही कामाला सुरुवात केली आहे. आणि आत्ता हे काय दाखवलं तुम्हाला माहिती आहे, तर ग्लास क्लीन करण्यासाठी म्हणजे अडचणीच्या ठिकाणी जिथे हात जात नाही उंचावरच्या ठिकाणी मॅग्नेटवालं हे ग्लास क्लीन करण्याचं काहीतरी एक साहित्य आहे. आता याला काय म्हणतात मला माहिती नाही, मी ऑनलाईन ऑर्डर केली होती पण ना याचा ना खरंच काहीही यूज होत नाही. प्रॅक्टिकली आम्ही हे वापरून बघितलं तर ते इतकं काही युजफुल नाही, हे वेस्टच आहे. हे खरेदी करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. कामाला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या दोघांचं काय ठरलं होतं माहिती आहे की ओन्ली लॉनवरती जो काही कचरा पडला आहे तो गोळा करायचा आणि व्हॅक्यूम फिरवून घ्यायचं. एवढ्याने सुद्धा खूप स्वच्छ होतं हे लॉन. पण आहोंची नेहमीची सवय, एकदा स्वच्छतेला सुरुवात केली की त्यांना ना एक एक दिसायला चालू होतं आणि मग त्यांचं म्हणणं असतं की अगदी आता कामाला हात घातलायस तर डीप क्लीन करून घेऊया सगळं. याच्यासाठी मी रेडी नव्हते. माझं असं म्हणणं होतं की महाशिवरात्रीची इतर कामंही आपल्याला भरपूर आहेत, देवपूजा वगैरे करायची, छानपैकी तयार व्हायचं, मंदिरात जाऊन यायचं. आणि प्रीतीचा बड्डे जवळ आला आहे, 1 तारखेला त्याचा बड्डे आहे, तर शॉपिंगलाही जायचं होतं. पण नाही, आहोंचं म्हणणं आहे आता करतोच आहोत तर सगळं करूया. त्यांना ना खूप दिवसांपासून हे लॉन प्रॉपर पाणी टाकून स्वच्छ करायचं होतं, धुवायचं होतं आणि शेवटी त्यांनी ते केलंच आज. तर हे बघा, नेहमीच मी आहोंना कामाला लावते असं नाही, कधी कधी आहोसुद्धा मला कामाला लावतात. तर ज्यांना कोणाला हे लॉन गॅलरीमध्ये टाकायचं आहे, हे आर्टिफिशियल लॉन, आणि त्यांना भीती वाटत असेल की हे मेंटेनला अवघड आहे, हे कसं क्लीन करायचं, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. काहीही अवघड नाही यामध्ये, खूप इझिली हे लॉन क्लीन होतं. आणि या लॉनवरती पाणी टाकल्यानंतर याला ना छिद्र असतात, तर त्यातून पाणी ॲटोमॅटिक बाहेर निघून जातं. तुम्ही पाहतच आहात इकडे. हो, पण गॅलरीमध्ये ऊन यायला हवं, म्हणजे जर का तुम्ही लॉन धुतलं आणि ऊन नसेल तर पुन्हा त्या लॉनचा वास यायला लागतो. हे मला कल्पना बोलली की तिने हिवाळ्यामध्ये हे लॉन धुतलं होतं ज्या वेळेला ऊन प्रॉपर येत नव्हतं. आम्ही उन्हाळ्याची वाट बघत होतो. मला सांगा हे कामाला मी झुंपलं होतं का तुम्हाला? कुणी वाढवली कामं? सवय कोणाला कामं वाढवायची? तुम्हाला. मी काय म्हणत होते, जस्ट ती गॅलरी क्लीन करून झाडं ठेवून देऊया. ते टवटवीत झालेत बाथरूम मध्ये आता आंघोळ करून. हे वाढवलं तुम्ही आणि आता मला ब्लेम करताय. म्हटलं आंघोळ करून येते मी. तर सार्कॅस्टिकली बोलायला लागलेत. हा ये आंघोळ करून ये आता. एक तर म्हणे खूप राबवलंय. हे बघा पसारा बघा कसा आहे. ही सध्या घराची अशी अवस्था आहे. हे टिपवाय आहे ना, हे वरचं हे जे काही ओनिक्स मार्बल आहे ते असं निघतं. आणि हे इकडं असं नितळायला ठेवलंय. गॅलरी ना अशी पण छान वाटतेय. झाडं जरा कमी करते गॅलरीतली आता. आणि वाजतायत 9:05 कमी आहेत. चला. सकाळी उठल्यापासून अगदी या कामातच होतो. तर आहोंना खूप भूक लागली होती आणि मी काय म्हटलं की आज महाशिवरात्रीचा उपवास आहे तर बिना अंघोळीचा कसं काय ब्रेकफास्ट करायचा ना. तर ब्रेकफास्ट म्हणजे काय, फक्त भिजलेले बदाम खायचे होते आणि चहा प्यायचा होता. पण त्याच्यासाठीच मी त्यांना म्हणत होते की मी आंघोळ करून येते, म्हणून ते चिडले होते की म्हणे ऑलरेडी इतका वेळ झाला आहे, मला इतकी भूक लागली, मी चहासुद्धा नाही पिलेलो, तर तू आता आंघोळीला चाललीस. पण मी काय छोटे त्यांचं ऐकलं नाही. प्रॉपर व्यवस्थित आंघोळ वगैरे करूनच चहा घेतला आणि अशा पद्धतीनं पुन्हा कामाला सुरुवात केली. आहो हे होईल का? हो हे होईल ना. थँक्यू. आजच्या दिवशी सगळ्या जणी व्हाईट साडी नेसतात. माझ्याकडे एकच व्हाईट साडी आहे जी मी लास्ट महाशिवरात्रीला नेसले होते, त्यानंतर ती नेसलेच नाही. पण तिचा ना ब्लाऊज जरा बिघडलेला आहे
आणि ज्या साडीचा ब्लाऊज बिघडलेला असतो ना, ती साडीसुद्धा नेसायचा मूड होत नाही. आणि तो ब्लाऊज करेक्ट करून आणायचा अल्टर करून, म्हणून किती वेळा विचार केला पण तो राहूनच गेला. त्यामुळे म्हटलं चला ठीक आहे, आपल्याकडे एक व्हाईट ड्रेस आहे तोच घालूया आपण, फक्त त्याच्यावरती ना ओढणी चेंज करून घेऊया आज. तर अशा पद्धतीनं मी व्हाईट ड्रेस घातला आहे आणि थोडंसं ना व्हाईट ड्रेस आहे म्हणून कलरफुल बँगल्स आणि कलरफुल इयरिंग, कारण बांधणीची ओढणी यावरती मी घेणार आहे. तर अशा पद्धतीनं मी तयार झाले, छानपैकी देवपूजा करून घेतली. पूजा झाली आहे. चला, माझ्याकडे ना एक बेलाचं रोप आहे, तर त्याचा बेल घेऊया आज. एवढं नको, 3 पान यायचे असतात त्याचे. हा ते एकच घ्या. हे एकच की 3 पान. बघू 3 पान, बेलाला पान आहे 3. येस. रताळा तर अगदी मी सकाळी शिजायला ठेवली होती. आता मस्तपैकी खिचडी करून घेते. साबुदाण्याची खिचडी बटाटा घालून केलेली आणि ही अशा पद्धतीनं हिरवी मिरची आणि भाजलेले शेंगदाणे एकत्रच मी मिक्सरला वाटून घेते. मस्त होती ही खिचडी, प्रितिशला माझ्या फार आवडते आणि मलाही. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सर्वांना माझ्याकडून पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. तर हे असं आहे, खूप दिवसांनी सगळ्यांनी उपवास केलाय. मी सुद्धा करत नाही उपवास, तर मीही आज उपवास केलाय आणि सकाळपासून पाहताय तुम्ही की इतकं सारं काम केलंय आणि इथून पुढचंही दिवसभराचं सगळं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ हा माझा कंटिन्यू बघत राहा. खूप दिवस झालं अहो माझ्या मागे लागलेत की मी ना एक निर्जली उपवास करतो, म्हणजे एक दिवस असंच उपाशी राहतो दिवसभर आणि ते चांगलं असतं तब्येतीसाठी. मग मी म्हटलं त्यांना आज करताय का निर्जली उपवास? तर म्हणे नाही, जे काही बनवलंय ते सगळं हवंय मला आणि खूप भूक लागली आहे, अजिबात वेळ वाया घालवू नकोस आणि ताट बनवून दे. तर अशा पद्धतीनं इतकं सारं आम्ही आजच्या उपवासासाठी खाणार आहोत. ओम नमः शिवाय. यानंतर दुपारची वेळ आहे, निवांत होतो. शॉपिंगला तर जायचंच आहे संध्याकाळी, पण म्हटलं चला ठीक आहे, निवांत आहोत. तर खूप दिवसांपूर्वी हे मी ऑर्डर केलेलं आहे फ्लिपकार्टवरून आणि रिसीव होऊन पण बरेच दिवस झाले, पण हे वापरलं नव्हतं. मला ना निवांत असा वेळच मिळत नव्हता. तर विदाऊट हीट केस कर्ल करायचे हेअर कर्लर आहेत. हे अगदी सॉफ्ट मटेरियलमध्ये, याचं मटेरियल खूप भारी आहे, आवडलं मला हे. आणि याची लिंक म्हणजे या प्रोडक्टला मी टॅगही करते. पण बघूया की कशा पद्धतीनं केस कर्ल होणार आहेत. मी ना माझ्या केसांवरती शक्यतो बाकीची जी काही ट्रीटमेंट वगैरे करतात ना इतर, की हेअर स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, असं काहीही आजपर्यंत कधीही केलेलं नाही. म्हणजेच हीटचा वापर मी कमीत कमी करते आणि केमिकल्सचा. कधी मी हेअर स्ट्रेटनर यूज करते. माझ्याकडे आहे 3-in-1 वेगाचं स्ट्रेटनर आहे, ज्यामधल्या फक्त मी स्ट्रेटनरचा वापर करते ॲज अ स्ट्रेटनर म्हणून. कर्लर वापरता येत नाही मला, कारण माझा तो स्ट्रेटनरचा जो काही एक खटका असतो मध्ये तोच तुटला आहे, त्यामुळं कर्लर त्यामधला वापरताच येत नाही. क्रिम्पर पण मी कधी तर यूज केलेला आहे. हे जे काही रोल रिसीव झालेत मला, ते लावण्यासाठी मात्र मला फार स्ट्रगल करावं लागलं आहे. बघूच शकता तुम्ही इथे. तरी मी खूप फास्ट फॉरवर्ड केलेला आहे व्हिडिओ आणि कटसुद्धा केलेला आहे. लिटरली 9 ते 10 मिनिटं गेली होती माझी हे 3 ओनली रोलर लावण्यासाठी. कारण पहिलीच वेळ आहे, मला माहिती नाही हे कशा पद्धतीने लावायचं असतं वगैरे, आणि कुठल्याच प्रकारचे कर्लर मी आजपर्यंत यूज केलेले नव्हते, त्यामुळं कदाचित असेल. आणि हे अशा पद्धतीनं 3 ठिकाणी केसांचं मी पार्टिशन केलेलं आहे, समोर आणि दोन्ही साईडला, आणि हे अशा पद्धतीनं लावतीये. खूप म्हणजे खूप वेळ गेला ही बाजू लावण्यासाठी बरं का, खूप स्ट्रगल केला मी याच्यासाठी. तरीसुद्धा काही केस राहिलेच तिथे रिकामे, बघू शकता तुम्ही. या बाजूचा मात्र कलर व्यवस्थित लागला गेला आणि आता रिझल्ट कसा येणार आहे काही माहिती नाही आहे. 2-3 तास त्यांनी ठेवण्यासाठी सांगितले. ओव्हरनाईटसुद्धा तुम्ही हे ठेवू शकता.
प्रॉपर हुक आहे त्याला अडकवण्यासाठी आणि क्वालिटीसुद्धा या रोलरची चांगली वाटली मला. आणि अर्थातच आता हीट लेस आहे त्यामुळं केस डॅमेज वगैरे होणं असं काही धोका आपल्याला होणार नाही आहे याच्यातून. त्यामुळे मी बिंदास्त आहे, जे होईल ते होईल असं म्हणून हे वापरते आहे. पण त्याच्यावरती त्यांनी ना जे काही सूचना दिलेत, एक पेपर दिला आहे त्याच्यासोबत, तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल, त्यावरती त्यांनी दिलं होतं की थोडेसे ना केस अगदी ओले असायला हवे. माझ्याकडून ती चूक झाली इथे. मला माहिती होतं केस माझे ओले नाही आहेत, सुकले होते पूर्णपणे. अगदी थोडेसे ओले होते ना तेव्हाच मी हे करायला हवं होतं, म्हणजे अगदी छान कर्ल झाले असते केस. पण कामाच्या या साऱ्या गडबडीमध्ये ते राहून गेलं. ठीक आहे, नेक्स्ट टाईम मी ट्राय करताना नक्की तशा पद्धतीनं ट्राय करेन. ही पहिली वेळ होती त्यामुळं ट्रायल बेसिसवरतीच हे सारं सुरू होतं माझं. असं हे 2 तास ठेवून पण जर का काही फरक नाही पडला केसांमध्ये, काय करू शकतेस? काय करू शकत नाही, खरंच काय करू शकत नाही. चला शॉपिंग करायची प्रितीशची. मस्त कडक चहा पिऊ. तुम्ही बनवणार कडक चहा? हो. ऐक, हे बघा मेहनतीनं हे किती लावलं मी, तुम्ही पाहिलं मगाशी. खूप मेहनत घेतली मी याला, पण हे चुकीचं लावलंय बरोबर लावलंय काही आयडिया नाहीये. चला आता वेळ आलेली आहे जो काही मी उद्योग केलाय त्याचा रिझल्ट कसा येतोय पाहण्याची. तितकासा काही चांगला रिझल्ट नाही वाटला मला, पण ठीक आहे, चला पहिलीच वेळ आहे. अगदीच जे काही केस धुतले होते तेव्हा जसे होते त्यापेक्षा बरे झालेत. आणि बघू शकता तुम्ही इथे की माझे 4च केस 8 वाटायला लागलेले आहेत. याचाच अर्थ एकदम बाउन्सी झालेले आहेत हेअर. खुश आहे मी. ओम नमः शिवाय. काय आणू सांग? काय पण मला काय नाही. तसं डिमांडिंग नाही आहे, बिलकुल डिमांडिंग नाही प्रितीश. टी शर्ट मध्ये आणू, शर्ट मध्ये आणू, जीन्स, कार्गो, काय हवी? जे आणायचं माझ्या चॉईसने आणू? ठीक आहे. कसे झालेत कर्ल्स? बढिया झालेत, मला पण आवडले. म्हणजे वॉश केल्यानंतर कसे असतात ना केस आपले एकदम चित्रविचित्र झालेले, त्या मनाने ठीक झालेत. मग हे म्हणजे तसंही मी जास्त वेळ ठेवलं नाहीये, अजून ठेवलं तर अजून बेटर होतील. आणि पहिलीच वेळ आहे माझी त्यामुळे मला ते व्यवस्थित रोल पण करता आली नाहीत कदाचित. अजून चांगल्या पद्धतीने रोल करून जर का केलं तर हे बेटर होईल. 27 तारखेला म्हणजेच महाशिवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी मराठीचा पेपर आहे प्रीतीशचा. त्यामुळं प्रीतीश थोडा टेन्शनमध्ये दिसला असेल ना तुम्हाला आत्ता. तर होता तो टेन्शनमध्ये होता, कारण मराठी जसं की मी तुम्हाला म्हटलं की थोडंसं त्याला टफ जातं. आम्ही आता आलो आहोत तुकाराम नगरला प्रीतीशचीच बड्डेची शॉपिंग करायला. आणि आत्तापर्यंत म्हणजे आता प्रीतीश या येणाऱ्या 1 मार्चला 16 वर्षांचा होणार. आणि तरीसुद्धा त्याची शॉपिंग मी आणि आहोच करतो. तो स्वतः नाही करत, अजून त्याला तितकीशी आवड नाही आहे की असे कपडे हवे तसे हवे. अजिबात डिमांडिंग नाही आहे तो. या कोणत्याही गोष्टी त्याला इंटरेस्ट नाही आहे. हां, गॅझेटमध्ये मात्र बराच इंटरेस्ट आहे त्याला. तर हे किड्स पॅराडाईज नावाचं, आता हे मेन्स पॅराडाईज या नावाने आहे, कारण दोन्ही एकत्र झालेत दुकानं. पूर्वी हे दोन्ही वेगळी वेगळी होती, किड्स आणि मेन्स. तर हे तुकाराम नगरमध्ये आहे. नष्ट करण्याचा संकल्प, तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प, कर्तृत्व सिद्ध हातातून प्रकाशमान कार्य घडविण्याचा संकल्प. चला करूया हा तेजस्वी संकल्प. मनानित्य मोहवीत, ज्ञानोबाची, तुक्याची, मुक्तेशाची, जनाईची. माझी मराठीची गोडी रामदास शिवाजींची. यारे या अवघेजण हाक माय मराठीची. मराठी असे आमुची माय बोली, असे कवी माधव जुलियन मोठ्या अभिमानाने सांगतात. आणि तिला राज्यभाषा बनवण्याचे स्वप्न पाहतात. 1960 साली या महान कवीचे स्वप्न साकार झाले. महाराष्ट्र राज्य निर्माण